नमस्कार. आज आपण शेअर मार्केट बद्दल मोफत मार्गदर्शनाच्या तिसऱ्या सेशनमध्ये ऑप्शन ट्रेडिंगचा अभ्यास करणार आहोत. आपण सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळा आम्हाला आमच्या सबस्क्रायबरकडून एक प्रश्न विचारला जातो, सर नेमकं भांडवल किती पाहिजे गुंतवणूक करण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. अर्थात शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर त्या शेअरच्या भावा इतके मग तो शेअर्स कुठला आहे याच्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही आयडिया वोडाफोन सारखा शेअर घेतला तर तो 4-5 रुपयाला मिळतो. स्पाइसजेट सारखा शेअर्स घेतला तर तो आपल्याला 48 रुपयाला मिळतो. तर त्या जो शेअर्स तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्या किमती एवढी गुंतवणूक लागते. पण जेवढी तुमची गुंतवणूक कमी असते तेवढा तुम्हाला फायदासुद्धा कमी मिळतो. मग आपल्याला असं एखादं तंत्र सापडलं की ज्याच्यामध्ये कमीत कमी भांडवल गुंतवून जास्तीत जास्त रिटर्न मिळू शकतो का? तर उत्तर आहे होय. आणि त्यासाठीच आजचं आपण ट्रेडिंग इन ऑप्शन हे सत्र निवडलेलं आहे. मात्र तुम्हाला यासाठी रिस्क घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. जर तुम्ही रिस्क घेऊ शकत असाल तरच या पर्यायाचा वापर करा. आणखीन एक तुम्हाला सूचना सांगू इच्छितो, जर तुम्हाला या पर्यायाचा वापर करायचा असेल तर तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या लॅपटॉपसमोर मोबाईलसमोर असणं आवश्यक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कृपया ट्रेडिंग इन ऑप्शन तुम्ही प्रशिक्षण घेतल्याशिवाय करू नका. प्रशिक्षण घेणार असाल तर तुम्ही या पर्यायाचा उपयोग करा. या पर्यायामध्ये तुम्हाला रिटर्न्स भरपूर आहेत आणि आपल्या या सत्राच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपली गुंतवणूक किती असेल तर आपल्याला नफा किती मिळू शकतो. आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलं होतं प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजेच आपण कंपनीकडून डायरेक्ट शेअर्स विकत घेतो. ज्यावेळी कंपनी IPO इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे काही शेअर्स इश्यू करणार असते तर ते प्रायमरी मार्केटमधून घेतो. सेकंडरी मार्केट म्हणजे आपण जे आपले ट्रेडिंग करत असतो, बाय सेल करत असतो, म्हणजे एखाद्याने शेअर्स घेतलेले असतात त्याच्याकडून ते आपण विकत घेतो किंवा आपण खरेदी केलेले एखाद्याला विकतो, हे सेकंडरी मार्केट. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह मार्केट हा एक चांगला पर्याय आहे. तर आपण या सत्रामध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटचाच डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काही टर्म्स वापरल्या जातात. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये 2 प्रकार असतात, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. पण आज आपण फ्युचरबद्दल काही बोलणार नाही आहोत कारण फ्युचरला इन्व्हेस्टमेंट ही खूप जास्त लागते. त्यामुळं आपण कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ऑप्शन हा जो प्रकार आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि हे ऑप्शन आपल्याला काही समजून घेण्यासाठी काही टर्म्स माहीत असणं आवश्यक आहे. एक म्हणजे इंडेक्स ऑप्शन आणि दुसरा म्हणजे स्टॉक ऑप्शन. आपण मागच्या सत्रात बघितलं होतं की आपण काही स्टॉक खरेदी करू शकतो आणि विकू शकतो. त्याचबरोबर या ऑप्शन्समध्ये तुम्हाला इंडेक्स म्हणजे तो निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल तो सुद्धा विकत घेऊन आपल्याला विकता येतो. त्याच्यामध्ये सुद्धा बाय सेल करता येतं. तर त्याचा आज आपण अभ्यास करणार नाही आहोत, पण तो एक पर्याय आहे, त्याचा आपण पुढील सत्रात अभ्यास करूया. आज आपण फोकस ठेवणार आहोत तो स्टॉक ऑप्शनमध्ये. स्टॉक ऑप्शनमध्ये आपल्याला 2 प्रकार आहेत, एक म्हणजे कॉल ऑप्शन आणि दुसरा म्हणजे पुट ऑप्शन. ज्यावेळी मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, मार्केट हे वरच्या दिशेने वाढत जात असते, त्यावेळी आपण कॉल ऑप्शन खरेदी करतो. आणि ज्यावेळी मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असते त्यावेळी आपण पुट ऑप्शन खरेदी करतो. याच्याबद्दल आपण डिटेल बोलणारच आहोत. पण कॉल म्हणजे काय लक्षात घ्या, अप ट्रेंड असेल तर आपण कॉल ऑप्शन घ्यायचा आहे आणि डाऊन ट्रेंड असेल तर पुट ऑप्शन घ्यायचा आहे. म्हणजेच मार्केट वाढू दे किंवा कमी होऊ दे, प्रॉफिट हा गॅरंटेड आहे. बऱ्याच लोकांना ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा
मार्केट डाऊन ट्रेंड झालं तर आपल्याला काय करता येत नाही असं वाटत असतं, पण तसं नाही आहे. आपण मार्केटच्या दोन्ही दिशेचा फायदा घेऊ शकतो जर व्यवस्थितपणे आपण ऑप्शन सिलेक्ट केले तर. आणि त्यामध्ये आणखीन एक भाग असतो, तो म्हणजे ऑप्शन प्राईस. ऑप्शन प्राईस हा आपण जी स्ट्राईक प्राईस घेणार आहे त्याच्यावर अवलंबून असतो. आता थोडक्यात आपण सांगूया, एका उदाहरणामार्फत ऑप्शन प्राईस आणि स्ट्राईक प्राईस समजून घेऊया. मात्र हे लक्षात ठेवा, जसे तुम्ही डिलिव्हरीचे शेअर्स तुम्ही घेऊ शकता, उद्या विकू शकता, महिन्यानं विकू शकता, 3 महिन्यानं विकू शकता, 6 महिन्यानं विकू शकता, तसं याच्यामध्ये होत नाही. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ऑप्शन ट्रेडची एक्सपायरी होत असते. आता तुम्ही कुठल्या महिन्याचा कॉल घेतलेला आहे याच्यावर अवलंबून आहे. साधारणपणे तो जास्तीत जास्त 3 महिने चालतो, पण दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी डेट ही असतेच. आता हा प्रकार काय आहे ते आधी समजून घेऊया. समजा तुम्हाला आता एक खेळाडू आहे, क्रिकेटबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, तर तो खेळाडू आज 50 धावा करेल याचा आपल्याला आधीच अंदाज बांधायचा झाला तर शक्य आहे का? अजून तो खेळाडू मैदानात आलेला नाही किंवा नुकताच मैदानात आलेला आहे आणि आपण एक भाकीत करतोय की तो खेळाडू 50 धावा करेल किंवा 100 धावा करेल. हे अवघड असतं. हे अचूक भाकीत तो जर तो 40 धावा खेळत असता तर आपण म्हणू शकतो येस हा आता 50 करणार आहे, बरोबर आहे. तसाच काहीसा प्रकार हा कॉल ऑप्शन्समध्ये आहे. एखादा शेअरचा भाव मार्केट प्राईस, आता उदाहरणार्थ हा टाटा स्टील घ्या. टाटा स्टीलची 10 वाजून 10 मिनिटांनी, आपण लास्ट वर्किंग डेचंच उदाहरण घेतलेलं आहे 15 मेचं, तर तो सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी त्याची किंमत होती 272 रुपये 20 पैसे. आता मी जर तुम्हाला म्हटलं हा शेअर माझा 274 रुपयाला जाणार आहे, हे जर मला भाकीत करायचं असेल तर ते भाकीत आपण इथं कॉल ऑप्शन खरेदी करू शकतो. आणि जसा जसा 274च्या जवळ जाईल तसं तसं तुमचं भाकीत खरं होणार आहे. त्यामुळं तुम्ही घेतलेल्या कॉलची किंमत ही काय असते, वाढत असते आणि त्यामध्ये तुम्हाला नफा मिळत असतो. हे उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या अधिक लक्षात येईल. आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला की हा जो शेअर टाटा स्टील, कारण आपण बघितलं की माननीय पंतप्रधान आणि माननीय आपले अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या होत्या आणि त्या घोषणांच्या आधारे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर वाढणार असेल तर आपल्याला मेटल सेक्टर पण वाढणं आवश्यक आहे, बरोबर आहे. त्यामुळं टाटा स्टील हा वाढणार आहे. आम्ही या लोकांना सुचवला सुद्धा होता की टाटा स्टील तुम्ही काय करा, परचेस करा. अर्थात तुम्ही हा कॉल घेताना ठरवायचा आहे की तुम्हाला स्ट्राईक प्राईस किती पाहिजे, म्हणजे हा किती किमतीपर्यंत वाढणार आहे हे तुम्ही आधी ठरवायचं आहे. तर आता आपण काय केलेलं आहे, स्ट्राईक प्राईस 300 घेतलेली आहे. आता लक्षात घ्या त्याची करंट मार्केट प्राईस होती 272. जेवढ्या तुम्ही दूरची स्ट्राईक प्राईस ठेवाल तेवढा तुमचा काय होईल, ऑप्शनचं प्राईस ही कमी असेल, लक्षात येते. आणि जेवढ्या जवळचा तुम्ही स्ट्राईक प्राईस घ्याल त्यामध्ये तुमचा ऑप्शनचा रेट काय असतो, जास्त असतो. त्यामुळे तुमच्याकडे भांडवल किती आहे याच्यावर तुम्ही कुठल्या स्ट्राईक प्राईसचं ऑप्शन घ्यायचं हे ठरवू शकता. त्याचबरोबर ह्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत तो तिथं पोहोचू शकेल का, कारण मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही ऑप्शनचा भाव ऑप्शन विकत घेतला 5 रुपये 90 पैशानं तर हा कधी वाढणार आहे, जेव्हा हा स्टॉक हळूहळू 300च्या जवळ जाणार आहे त्यावेळी हा भाव ऑप्शनचा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्यामुळं स्ट्राईक प्राईस घेताना खूप दूरची घेऊ नका. स्वस्त बसतो मला 1 रुपयाला मिळतो म्हणून मी जर 400 रुपयाचा कॉल घेतला टाटा स्टीलमधला तर मला माहिती आहे की तो 400 रुपयेपर्यंत जाणारच नाही आहे. मग माझ्या भावाची किंमत वाढणार आहे का? मी तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण दिलं होतं. एखादा खेळाडू 50 धावा करणार आहे हे तुम्ही सुरुवातीला भाकीत केलं तर त्याचा ऑप्शनचा प्राईस कमी असेल, पण जसं जसं तो 50च्या जवळ जाईल तसा तसा त्या ऑप्शनचा रेट काय आहे, वाढत जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच जोपर्यंत ते आपण ठेवलेले जे ऑब्जेक्टिव्ह आहे जसं जसं ते आपल्या जवळ येत जाईल तरच ते वाढत जाणार आहे. पण ते जर जवळ आलं नाही तर त्याची किंमत वाढणार नाही. त्यामुळं स्वस्त मिळतो म्हणून दूरची स्ट्राईक प्राईस घेऊ नका.
आम्ही नॉर्मली सांगतो आता करंट स्ट्राईक प्राईस जी चालू आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही 20%पेक्षा लांबची प्राईस घेऊ नये. ओके, बेस्ट ऑप्शन आहे 10%. म्हणजे जर माझा 270 प्राईस प्राईस चालू असेल मार्केट प्राईस, तर जास्तीत जास्त लांबचा म्हणजे 10%. 270 अधिक 10% केला, 27 रुपये ॲड करा, म्हणजे साधारणपणे 300 रुपयाचा कॉल आपण घेऊ शकतो. त्याच्या पुढचा घ्यायचा नाही. हे काही थंब रूल आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. आता ऑप्शन प्राईसमध्ये घेताना आपण एक शेअर घेऊ शकत नाही. तर ऑप्शन प्राईसमध्ये घेताना आपल्याला एक लॉट घ्यावा लागतो. आणि एक लॉट घ्यायचा असेल तर हा लॉट त्या प्रत्येक कंपनीनुसार बदलत असतो, लॉटची साईज. आता टाटा स्टीलचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, तर टाटा स्टीलचे लॉट साईज जो आहे 1500. म्हणजेच आता आपण किती शेअर खरेदी करणार आहे? 1500 शेअर खरेदी करणार आहे. लॉट साईज 1500 रुपये आहे टाटा स्टीलची. तुम्ही म्हणाल 1500 लॉट साईज असेल आणि 272 रुपये 20 पैसे जर आपल्याला त्याची करंट मार्केट प्राईस असेल, तर मला किती रुपये गुंतवावे लागतील? मला गुंतवावे लागतील 4,08,300. सो एवढं भांडवल माझं नाही आहे, मी 1500 लॉट साईज घेऊ शकत नाही. पण ऑप्शनचा हाच एक ॲडव्हान्टेज तुम्हाला आहे. 1500 लॉट्स शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला 4,08,300 रुपये द्यायची काही गरज नाही आहे. तो 1500चा लॉट आपण 5 रुपये 90 पैशामध्ये एक लॉट घेऊ शकतो, ज्याची स्ट्राईक प्राईस 300 रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती होईल? फक्त 8,850. आणि ह्या 8,850 मध्ये तुम्ही 1500 लॉट साईज असलेला एक लॉट टाटा स्टीलचा 300 स्ट्राईक प्राईसचा 5 रुपये 90 पैशाला घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल मी हा लॉट घेतला 1500 लॉट साईजचा, तर मला फायदा कसा होईल? आता मी तुम्हाला सांगितलं फायदा कधी होणार आहे. जर तुम्ही अचूकपणे पोझिशन आयडेंटिफाय केलेली आहे, तुम्हाला आता वाटणार आहे की माहिती आहे की हे मार्केट वाढणार आहे, आणि जसा जसा हा शेअरचा भाव 272.20च्या वरती जाईल तसं तसे स्ट्राईक प्राईसमध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे. मॅक्झिमम बेनिफिट कधी होईल? जर तो 300पर्यंत गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम रिटर्न मिळणार आहे. तुम्ही गुंतवणूक केलेल्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट रक्कम तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळू शकते. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट आहे 8,850 आणि मला प्रॉफिट किती मिळू शकतो? 17,000 रुपये प्रॉफिट ह्या 8,850 रुपये मिळू शकतो. एवढं पोटेन्शियल ह्या ऑप्शन्समध्ये आहे. म्हणूनच आपण हा ऑप्शन आज तुम्हाला निवडलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ऑप्शनचं मार्गदर्शन देता यावं. मात्र कृपया लक्षात ठेवा, ही 300 रुपयाची प्राईस ह्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत गेली तर तुम्हाला तो बेनिफिट मिळणार आहे. आता आपण बघूया 300 पर्यंत जाण्याची आपण वाट बघायची आवश्यकता आहे का? तर आता हा शेअर्स बघा 10:10 आपण तो घेतलेला आहे, आणि 10:10 तो किती रुपयाला घेतला होता? 5 रुपये 90 पैशाला घेतला होता, आणि तो त्याची स्ट्राईक प्राईस होती 300, लॉट साईज होती 1500, आणि आपण गुंतवलेले होते 8,850. आता या ग्राफकडे लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल दुपारी 1:50 ह्या शेअरचा भाव 276 रुपये 15 पैसे झाला होता. म्हणजे आपण घेतला होता 272 रुपये 20 पैशाच्या वेळी, आणि आता त्याचा भाव हा साधारणपणे 4 रुपये वाढलेला आहे. 4 रुपये भाव वाढला असताना आपल्याला ऑप्शनमध्ये किती पैसे मिळतात बघा. तर 4 रुपये ज्यावेळी शेअरचा भाव वाढला होता त्यावेळी ऑप्शनमध्ये रेट किती चालू होता? 7 रुपये 20 पैसे. म्हणजे आपण 5 रुपये 90 पैशाला घेतला होता, 7 रुपये 20 पैसे झाला. म्हणजेच तुम्हाला वाटेल हा मला प्रॉफिट किती झाला? फक्त मला प्रॉफिट झाला 1 रुपये 30 पैसे, कारण 1 रुपये 30 पैशानं ह्या ऑप्शनची प्राईस वाढलेली आहे. पण तुम्हाला झालेला टोटल प्रॉफिट किती आहे? तर 1 रुपये 30 पैसे, म्हणजे खरेदी केलेला भाव विकलेला भाव यांच्यामधला डिफरन्स 1 रुपये 30 पैसे गुणिले लॉट साईज 1500. म्हणजेच मला प्रॉफिट किती झाला? 1,950 रुपये. म्हणजे जवळपास हा 22% आहे. मला
मी बघा 10 वाजून 10 मिनिटांनी घेतला होता, 1 वाजून 50 मिनिटांनी विकलो, म्हणजे साधारणपणे 4 तासाच्या आत मी हा व्यवहार पूर्ण केलेला आहे. आणि 8,850 रुपयेवर मी 1,950 रुपये हे ॲडिशनल मिळवलेले आहेत. म्हणजे हा पर्याय चांगला आहे हे निश्चितच आहे. आणि याच्यामध्ये फक्त एक गोष्ट काय करायची आहे, तर तुम्हाला योग्य ती किमतीचा स्ट्राईक प्राईसचा ऑप्शन योग्य त्यावेळी निवडायचा आहे. साधारणपणे ऑप्शन घेताना 3 प्रकार असतात. इन द मनी ऑप्शन म्हणजेच स्ट्राईक प्राईस ही करंट मार्केट प्राईसपेक्षा कमी असताना घेतलेला आहे. ॲट द मनी ऑप्शन स्ट्राईक प्राईस हे करंट मार्केट प्राईस एवढा असताना घेतलेला आहे. आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन म्हणजे स्ट्राईक प्राईस हे करंट मार्केटपेक्षा जास्त असताना जास्त भावानं खरेदी केलेलं आहे. तर नॉर्मली मार्केट जे अपट्रेंडमध्ये असतं, वाढत वाढत जाणार असतं, त्यावेळी आपण हा पर्याय निवडतो आउट ऑफ द मनी ऑप्शन. म्हणजेच आपण टाटा स्टीलचं उदाहरण घेतला तर करंट मार्केट प्राईस होती 272 रुपये 20 पैसे आणि आपण स्ट्राईक प्राईस घेतली होती 300 रुपये. कारण हे मार्केट वाढणार होतं आणि टाटा स्टीलचा भाव वाढणार होता. आणि जर टाटा स्टीलचा भाव कमी होणार असेल तर आपण इन द मनी ऑप्शनचा वापर केला असता. ॲट द मनी ऑप्शन हा चांगला आहे. याच्यामध्ये वाढ ऑप्शनच्या मूल्यामध्ये वाढ ही फास्ट होते, पण हा थोडा कॉस्टली असतो. त्यामुळं हा नॉर्मली आम्ही सुचवत नाही. जर तुमच्याकडे भांडवल जास्त असेल तर तुम्ही ॲट द मनी ऑप्शनसुद्धा खरेदी करू शकता. आपण जो घेतला होता उदाहरण जे दाखवलं होतं ते आउट ऑफ द मनी होतं, कारण मार्केट प्राईस होती 272.20 आणि स्ट्राईक प्राईस होती 300. तर जसं आपण बघितलं की शेअर मार्केटच्या भावावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम घडतो, तसंच ऑप्शन प्राईसवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो याचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण नेमकी ऑप्शन प्राईस किती असताना तो घेतला पाहिजे. एक म्हणजे स्टॉकचा सध्याचा भाव किती आहे हा महत्त्वाचा आहे. टाईम लेफ्ट म्हणजे काय, तर तुम्हाला सांगितलं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी होत असते. त्यामुळं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारसाठी किती दिवस अवलंबून आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मे महिन्यातली एक्सपायरी ही 28 तारखेला होणार आहे आणि तारीख 15 होती, म्हणजे साधारणपणे आपल्याकडं 13 दिवस अवेलेबल होते. जेवढे दिवस कमी अवेलेबल आहेत तेवढे काय होते, ऑप्शनमध्ये वाढण्याची शक्यता पण कमी होते, पण ऑप्शन आपल्याला स्वस्तात मिळतो. महिन्याच्या सुरुवातीला जर घ्यायचं म्हटलं तर ऑप्शनची किंमत खूप जास्त असते. तर ऑप्शन प्राईसमध्ये व्हेरिएशन होत असतं. स्ट्राईक प्राईस किती घेणार आहे त्याच्यावरही ऑप्शन प्राईस अवलंबून आहे. तोच कॉल जर मी 290 रुपयाचा घेतला तर मला ऑप्शनची प्राईस जास्त भरावी लागणार आहे. तोच कॉल जर मी 280 रुपयाचा घेतला तर पुन्हा मला जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे स्ट्राईक प्राईस हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, तीसुद्धा तुम्हाला निवडता आली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं स्ट्राईक प्राईस जास्तीत जास्त 10% ही लांब ठेवा, त्याच्यापेक्षा लांब ठेवू नका. आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट आहे तो म्हणजे पी सी आर म्हणजेच पुट कॉल रेशो. एक गुणोत्तर प्रमाण आहे. अंशामध्ये पुट आहे आणि छेदामध्ये काय कॉल आहे. तर ज्यावेळी तुम्हाला पुट कॉल रेशो याचे हा ज्यावेळी 1पेक्षा कमी असतो त्यावेळी आपल्याला तो खूप आकर्षक आहे कॉल घेण्यासाठी. आणि पुट कॉल रेशो जेव्हा 1पेक्षा जास्त होतो त्यावेळी आपण कॉल न घेता पुट घ्यायचा असतो, कारण पुट घेणाऱ्यांची संख्या वाढलेली असते. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये सांगितलं होतं ट्रेंड इज द बेस्ट फ्रेंड. ट्रेंड मार्केटचा जसा आहे त्या पद्धतीनं आपण व्यवहार करणार आहोत. त्यामुळं पुट कॉल रेशोची व्हॅल्यू आपण बघणार आहे. आणि पुट कॉल रेशोची व्हॅल्यू जर 1पेक्षा कमी असेल, साधारणपणे ती 40 ते 50च्या आसपास असेल तर कॉल घेऊन जास्त नफा मिळवता येतो. आणि ज्यावेळी ती 1.2 किंवा 1.3 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पुट घेऊन फायदा मिळवता येतो. आज आपण पुटबद्दल उदाहरण देणार नाही आहे, आज आपण कॉलचाच फक्त अभ्यास करणार आहोत. आणखीन एक आहे भाग म्हणजे व्हॉल्यूम. आता मी काय सांगितलं, ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, किती लोकांनी पुट घेतलेला आहे आणि किती लोकांनी कॉल घेतलेला आहे, किती लोकांचा यामध्ये इंटरेस्ट आहे आणि वाढलेला आहे, हा ओपन इंटरेस्टमध्ये समजू शकतो. आणि व्हॉल्यूम म्हणजे नंबर्स, किती पुटमध्ये किती व्हॉल्यूम आहे आणि कॉलमध्ये किती व्हॉल्यूम आहे, हा सुद्धा व्हॉल्यूम आपल्याला 1पेक्षा कमी असेल तर कॉलमध्ये फायदा होतो आणि 1पेक्षा जास्त असेल तर पुट घेतल्यानं फायदा होतो. त्यानंतर ह्याला जसं आपण सांगितलं
प्रत्येक शेअर घेतल्यानंतर त्याला साधारणपणे त्याला एक टार्गेट असतं किंवा त्याला एक रेजिस्टन्स असू शकतो, त्याच्यावर तो सहजासहजी जात नाही. तसेच त्याला एक सपोर्ट असतो, त्याच्या खालीसुद्धा तो सहजासहजी जात नाही. तर ह्या ऑप्शन प्राईसमध्ये घेताना तुम्हाला तो रेजिस्टन्स किती आहे आणि तो सपोर्ट किती आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ह्या दोन गोष्टींचा फायदा होईल. तुम्हाला मॅक्झिमम ट्रेडेड स्ट्राईक प्राईस कॉल ऑप्शनला कुठली आहे आणि पुट ऑप्शन हा कुठल्या स्ट्राईक प्राईसचा घेतलेला आहे, हे जर दोन गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्हाला त्याचा रेजिस्टन्स समजू शकतो आणि सपोर्ट समजू शकतो. रेजिस्टन्स आणि सपोर्ट समजणं काय आवश्यक आहे, तर जरी मी 300 रुपयाचा कॉल घेतला असला तर मी 300पर्यंत थांबणार नाही आहे. इथं मला रेजिस्टन्स दिसणार आहे. रेजिस्टन्स जर माझा 280 रुपये असेल तर मी 280च्या आधी प्रॉफिट बुक करून त्यातून एक्झिट होणार, बरोबर. आणि मला इथं स्ट्राईक प्राईस पुट ऑप्शनची पण दिसणार आहे. त्याच प्रॉफिट बुक करण्यासाठी मला त्याचाही उपयोग होणार आहे, कारण तो सपोर्ट समजतो मला. आता याचं एक मी थोडंसं तुम्हाला रिलेशन कसं असतं ते सांगतो. हे बघा, जर भाव वाढता आहे, हे जे इंडिकेटर्स आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा. एखादा स्टॉक किंवा ऑप्शन निवडण्यापूर्वी जर तो भाव वाढतो का शेअरमधला, स्टॉक प्राईसमधला, ते तुम्ही बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ओपन इंटरेस्टसुद्धा वाढतो आहे का आणि व्हॉल्यूमसुद्धा वाढतो आहे का. ह्या तिन्ही गोष्टी जर सकारात्मक असतील तर डेफिनेटली तुम्हाला कॉलमध्ये 100% प्रॉफिट होणार. डोळे झाकून तुम्ही तो स्टॉक निवडू शकता आणि त्याच्यामध्ये ऑप्शन घेऊ शकता. आणि कारण मार्केट काय बुलिश आहे, 100% कॉल घ्या. पण शेअरचा भाव वाढतोय आणि त्याच्यामधला ओपन इंटरेस्ट जर कमी होत असेल किंवा व्हॉल्यूम जर कमी होत असेल तर तुम्ही थोडं सावध राहणं गरजेचं आहे. भाव वाढतो म्हणून तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन ट्रेड करायचा नाही, कारण ऑप्शनची किंमत कमी कमी होणार आहे, कारण ऑप्शनमध्ये व्हॉल्यूम नाही आहे आणि ओपन इंटरेस्ट पण निगेटिव्ह आहे. तसंच स्टॉक मार्केटचा भाव म्हणजे त्या शेअरचा भाव जर कमी कमी होत असेल, करंट मार्केट प्राईस कमी कमी होत असेल आणि त्या कमी होणाऱ्या स्ट्राईक प्राईसमध्ये स्टॉक प्राईसमध्ये जो ओपन इंटरेस्ट वाढत असेल, व्हॉल्यूम पण जर वाढत असेल तर तुम्ही इथं काय करायचं आहे, पुट बाय करायचं आहे. कारण हे निश्चितपणे बेरिश मार्केट आहे, कारण हा निगेटिव्ह दिशेनं तुमचा ओपन इंटरेस्ट वाढायला लागला आहे आणि निगेटिव्ह दिशेनं व्हॉल्यूम वाढायला लागलेला आहे. त्यामुळे अशा वेळी आपण काय करू शकतो, पुट घेऊ शकतो. पण ह्या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. फक्त स्टॉक मार्केटमधला त्याचं करंट मार्केट प्राईस वाढते का नाही एवढं बघून आपल्याला ऑप्शनचा ट्रेड करता येत नाही. जर तुम्ही स्टॉक्सचा भाव वर खाली होतो हे बघून जर फक्त ट्रेड करणार असाल तर आम्ही तुम्हाला सुचवतो की तुम्ही काय करा, कॅश मार्केटमध्ये जावा किंवा डिलिव्हरी आणि इंट्राडे करा. ऑप्शनमध्ये घेऊ नका. ऑप्शनमध्ये यायचं असेल तर ह्या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध लावणं गरजेचं आहे. आणि चौथी शक्यता आहे, भाव कमी कमी होतोय पण ओपन इंटरेस्ट पण कमी होतोय आणि व्हॉल्यूम पण कमी होतोय. थोडं सावध राहावा, याच्यामध्ये कुठलाही ट्रेड घेऊ नका. आमचा एक महत्त्वाचा याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लोकांचं भांडवल कमी होता कामा नये. कारण जर तुम्ही एक उदाहरण घेतलं, तुम्ही जर 10,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि समजा जर तुमचा 50% लॉस झाला आणि 5,000 रुपये किंमत झाली, तुमचं भांडवल झालं, तर 5,000चं 10,000 करण्यासाठी तुम्हाला 50% प्रॉफिट होऊन चालत नाही. लॉस 50% झाला, भांडवल 50% कमी झालं, पण 5,000वरून पुन्हा 10,000वर जाण्यासाठी तुम्हाला 100% प्रॉफिट ह्या 5,000वर मिळवावा लागतो. त्यामुळं आम्ही दिलेले जे इंडिकेटर्स आहेत त्याचा तुम्ही काय करा, निश्चितपणे वापर करा. ट्रेडिंग करताना कृपया एक गोष्ट लक्षात घ्या, 1500 हा लॉट साईज आहे. तो आपण उदाहरण घेतलं होतं टाटा स्टीलचा. तर प्रत्येक कंपनीचा लॉट साईज हा सेम नसतो, प्रत्येक कंपनीचा लॉट साईज हा बदलत असतो. आता मी काही कंपन्या इथं दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमधून कंपन्या निवडलेल्या आहेत. BPCLचं बघितलं तर लॉट साईज 1800 आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा स्टील आपण बघितलं 1500 रुपये आहे. ऑरो फार्मा सेक्टरमधली कंपनी आहे, लॉट साईज 1200 आहे. इन्फोसिस 1000, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया 3000, अशोक लेलँड 8000, रिलायन्स 500 आणि HUL हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड 300 रुपये. हा लॉट साईज आहे. हे 300 लॉट साईज, 500 लॉट साईज ही हिरव्या कलरमध्ये दाखवलेलं आहे, ती त्या कंपनीची काय
लॉट साईज आहे आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करताना तुम्हाला कमीत कमी एक लॉट घ्यायचा असतो. इथं तुमचं प्रॉफिट मिळण्याची शक्यता जास्त असते आणि नुकसान हे तुमचं लिमिटेड होत असतं. आता टाटा स्टीलचा ऑप्शन तुम्ही सोमवारसाठी घेऊ शकता का? तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही आता मला एवढं सांगितलं, आता सोमवारसाठी मला टाटा स्टील घेणं योग्य आहे का? त्यासाठी तुम्हाला त्याचा डाटा घेणं गरजेचं आहे. जसा तुम्ही स्टॉकचा भाव त्या दिवशी बघून खरेदी करू शकता, ऑप्शनचा मात्र घेताना तुम्ही एक दिवस अगोदर थोडं त्या ऑप्शनच्या डिटेलचा अभ्यास करा. डिटेलचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं आहे तर स्टॉक कितीला क्लोज झालेला आहे. इथं दिसते 273.45 रुपये क्लोज झाला. आता उद्या समजा म्हणजे आता सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होईल त्यावेळी हा जर मार्केट प्राईस स्टॉक प्राईस हा 273.45 वरती ओपन झाला आणि ट्रेंड वाढत असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करू शकता. पण हा जर याच्या खाली ओपन झाला तर आपल्याला इंडिकेटर सांगितलेलं आहे स्टॉकचा भाव कमी झाला तर कॉल घ्यायचा नाही. लॉट साईज दिसतीच आहे तुम्हाला इथं 1500 रुपये आहे. आता आपण बघूया बाकीचे इंडिकेटर काय आहेत. तर कॉल मॅक्झिमम ट्रेडेड स्ट्राईक प्राईस 280 रुपये आहे. म्हणजेच हा स्टॉक 280 रुपयेपर्यंत निश्चितपणे वाढू शकतो. बरोबर आहे. आणि त्यासाठी साधारणपणे किती कॉन्ट्रॅक्ट यामध्ये तयार बिल्डअप झालेले आहेत तर 4500 कॉन्ट्रॅक्ट बिल्डअप झालेले आहेत. आणि जर ओपन इंटरेस्ट बघितला तर हा आहे बघा इथं दिसतोय तुम्हाला ओपन इंटरेस्ट. आणि हा ओपन इंटरेस्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ओपन इंटरेस्टची व्हॅल्यू आहे ती 97,50,000 हा ओपन इंटरेस्ट आहे. के मध्ये दाखवलेला आहे. तर ओके सॉरी 97,35,000 इथे आहे. तर 97,35,000 एवढा चांगला ओपन इंटरेस्ट असेल ह्याच्यामध्ये तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे. आणि जर पुटचा कॉल बघितला तर मॅक्झिमम ट्रेडेड प्राईस तुम्ही जर खालच्या दिशेने बघितली पुटसाठी तर 270 रुपये. म्हणजे जरी हा भाव 270 रुपयेपर्यंत आला तर त्याच्या लोक काय करणार हा जो पुट त्यांनी घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ते प्रॉफिट बुक करतील आणि त्यामुळे सुद्धा स्टॉक आपल्याला स्टॉकची प्राईस वाढताना दिसून येईल. त्यामुळे तो 270च्या खाली जाणार नाही आहे. 270च्या खाली गेला तर तुम्ही कॉल बाय करायचा नाही आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. पण आपल्याला इथं 270चा सपोर्ट चांगला आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते हा ओपन इंटरेस्टचा जो आहे कॉलमध्ये जास्त आहे आणि पुटमध्ये काय कमी आहे. तसंच तुम्हाला मी आता पुट कॉल रेशो जो सांगितला तर पुट कॉल रेशो हा ओपन इंटरेस्टचा काढला तर तो 0.552 होतो. म्हणजे हा एकच्या खूप खाली आहे आणि एकच्या खूप खाली असेल तर हा क्लिअर कट इंडिकेट करतो की आपण कॉल बाय करायचा आहे. सोमवारी तुम्ही एक पेपर ट्रेडिंग करून बघा. साधारणपणे 280 किंवा 290 ते 300 यापर्यंतचा कुठलाही कॉल तुम्ही बाय करून बघा आणि त्याचं मार्केटला ऑब्झर्व करा. तुमच्या लक्षात येईल की हे इंडिकेटर फॉलो केल्यानं आपला नफा होतो. जसं मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट सांगितलेलं आहे तसा व्हॉल्यूम पण बघा. व्हॉल्यूम पण पुट कॉल रेशोचा जर बघितला तर तो देखील 0.5पेक्षा सुद्धा खाली आहे. त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये पुट कमी आहे आणि कॉल काय जास्त आहेत. त्यामुळे हा सुद्धा इंडिकेटर बुलिश आहे. आणि दोन्ही इंडिकेटर जर बुलिश असतील ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम तर डोळे झाकून हा कॉल घ्यायला हरकत नाही, कारण हे दोन्ही रेशो एकपेक्षा कमी आहेत. आता आपण उदाहरण घेऊया. आता पण तुम्ही ट्रेडिंग सेकंडरी मार्केटमध्ये करत होता. सेकंडरी मार्केटमध्ये जर आपल्याला तुम्ही टाटा स्टीलमध्ये 272चे तुमचे 10,000 रुपये आपण अज्युम करतो की इन्व्हेस्टमेंट आहे तर 10,000 रुपयेमध्ये जर तुम्ही 33 क्वांटिटी शेअरमधला परचेस केला असता तर तुम्हाला 8,976 रुपये गुंतवावे लागले असते. आणि आपण 276.20ला जर विकल्या असत्या जो आम्ही कॉल दिला होता खरेदी करा 72ला आणि 76ला प्रॉफिट बुकिंग करा तर त्या केसमध्ये तुम्हाला 138 रुपये 60 पैसे प्रॉफिट मिळाला असता. बरोबर आहे. कालपर्यंत तुम्ही हे सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड केलेला आहे. आता सोमवारी आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग करून बघा. आपण इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे 8,850. मी तुम्हाला 15 तारखेचं उदाहरण देतोय. जो ट्रेड आम्ही तुम्हाला सांगितला ज्याचं उदाहरण तुम्हाला आत्ताच स्पष्ट केलेलं आहे की आपण 5.90 रुपये 5 रुपये 90 पैशाला
1500चा लॉट साईज खरेदी केला होता आणि 8,850 रुपये गुंतवले होते. आणि ज्यावेळी शेअर मार्केट प्राईस 276 रुपये 20 पैसे होती त्यावेळी माझा रेट झाला होता 7 रुपये 20 पैसे. मग मी या रेटने मला 1500 क्वांटिटीसाठी 10,800 रुपये मिळाले. म्हणजेच मला टोटल प्रॉफिट झाला 1,950. आता कम्पेअर करा. सेकंडरी मार्केटमध्ये माझी गुंतवणूक तेवढीच आहे 8,977, मात्र प्रॉफिट आहे 138 रुपये. आणि माझी इन्व्हेस्टमेंट आज 8,850 आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये मी ऑप्शन खरेदी केलेला आहे, एक लॉट खरेदी केलेला आहे 300 स्ट्राईक प्राईसचा, आणि त्यामध्ये मला प्रॉफिट हा 1,950 रुपये मिळालेला आहे. म्हणजेच कमी भांडवलामध्ये मला जास्त नफा मिळू शकतो. त्यासाठीच सांगतो की डेरिव्हेटिव्ह मार्केटचा तुम्ही अभ्यास करा आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पैसे अधिक मिळवा. मात्र काही दिलेल्या सूचनांचा तंतोतंत तुम्ही काय करा, फॉलो करा. आपण बघितलं होतं तुम्हाला काही जे तुम्हाला सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी मोबाईल लागणार, लॅपटॉपच लागेल. दोन्हीपैकी एकच जरी असलं तरी चालेल, कारण सगळ्या ब्रोकरचे मोबाईल आणि लॅपटॉपचे ॲप्लिकेशन आहेत. इंटरनेट कनेक्शन लागणार आहे आणि न्यूज अपडेट तेच तुम्हाला ऑप्शनसाठी पण लागणार आहे. म्हणजेच ऑप्शनसाठी आपल्याला काही वेगळी इन्व्हेस्टमेंट लागत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल सर आता ऑप्शन ट्रेडिंग करायचं म्हटलं मला आणखीन नवीन काय काय खरेदी करायला पाहिजे का? नाही, जे तुम्ही सेकंडरी मार्केटसाठी खरेदी केलेलं आहे तेवढ्याच गोष्टीवर तुम्ही ऑप्शनसाठी पण ट्रेड करू शकता. मात्र तुमचा ब्रोकर तुमच्याकडून एक ॲडिशनल डिटेल मागेल. मागच्या वेळी आपण बघितलं होतं की तुम्हाला बँक अकाउंट दिलं होतं, बँक अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ब्रोकरनं काढून दिलं, डिमॅट अकाउंट तुम्हाला ब्रोकरनं दिलेलं आहे आणि तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड करू शकत होता. आता काही ब्रोकर काय मागतात, लास्ट 6 मंथ बँक स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला जर जमा केलं तर तुम्हाला ऑप्शन आणि डेरिव्हेटिव्हचा ट्रेडसुद्धा करता येतो, ते तुम्हाला ॲक्टिवेट करून देतात. हा ब्रोकरवर अवलंबून आहे. ओके, पॅन कार्ड हे कंपल्सरी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आताच तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं, पाठीमागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. आता इथं सेकंडरी मार्केटमध्ये ज्या 138 रुपये 6 पैसे प्रॉफिट होतो त्यावेळी ब्रोकरेज हे साधारणपणे इंट्राडेसाठी 2 पैसे असतं आणि डिलिव्हरीसाठी 40 ते 50 पैसे असतं. म्हणजे ब्रोकरेज थोडं कमी आहे. आणि इथं ब्रोकरेज कसं असतं, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ब्रोकरेज हे तुम्हाला पर लॉट असतं. मग काही कंपन्या तुम्हाला 20 रुपये घेतील, काही कंपन्या 100 रुपये घेतील. आता 100 रुपये जर तुम्हाला ब्रोकरेज घेतात म्हणून तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करत बसला तर प्रॉफिट हा लिमिटेड राहतो. त्यामुळे ब्रोकरेजकडे लक्ष देऊ नका. ब्रोकरेज निश्चितपणे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जास्त जाईल, मात्र तुम्हाला नफा कम्पॅरेटिव्हली काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. त्यामुळे तुमचं लक्ष नफ्याकडे असू द्या. आता ठीक आहे, जी कंपनी जो ब्रोकर तुमचं ब्रोकरेज कमीत कमी घेईल तिथं तुम्ही अकाउंट काढा. आम्ही तुम्हाला सुचवत नाही की ह्याच ब्रोकरकडे काढा किंवा त्याच ब्रोकरकडे काढा. ब्रोकर तुम्ही स्वतः निवडा. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला अधिक जर काय माहिती पाहिजे असेल, अधिकचं कुठलं ट्रेनिंग पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ते सुद्धा आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. तर आजचा भाग तुम्हाला समजला असेल तर तुम्ही सोमवारपासून पेपर ट्रेडिंग चालू करा. नाही समजलं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारची ट्रेडिंग देत असतो. किंवा हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. जर तुम्हाला काय अडचण असेल तर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आपण अजून ऑप्शन ट्रेडिंग बघितलेलं नाही आहे. तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग इंडेक्समधलं बघितलेलं नाही. आज मी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा फक्त कॉलचा भाग सांगितलेला आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पुट ऑप्शनसुद्धा आहे आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इंडेक्सचं ऑप्शनचं सुद्धा ट्रेडिंग करता येतं, ज्याच्यामध्ये रिस्क कमीत कमी असते. या सगळ्या गोष्टीसाठी आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ.